क्लेशोऽधिकस्तरस्तेषामव्यक्तसक्तचेतसाम् अव्यक्ताहिर्गतिर्दुःख देहवद्धिरवाप्यते। जिहि सकलभूतांची आहिती निरालंबी अव्यक्ती पसरली आसक्ती भक्ती विण तया महेंद्रादिपदे करिता ती वाट वधे आणि रिद्धी सिद्धींची द्वंद्वे पडोनी ठाती काम क्रोधांचे विलग उठावती अनेक आणि शून्येसी अंग झुंजवावे की तहाने तहानची पियावी भुकेलिया भुकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा ऊनी दिहांचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे धाडासी साजणे चाळावे गा शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची आसावे घरातू केंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशू नीच नवा भातारे विण करावा तो हा योगू एथ स्वामीचे काज नावा पिके व्याज परी मरणेसी झुंज नीच नवे ऐसे मृत्युहुनी तिख का घोटे कडत विख डोंगर गिळिता मुख न पाटे काई म्हणून योगाची आवाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिशेले वाटा भागाला पाहे पालोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी मनोनी समुद्र बाही तरणे आथी केही का गगना माझी पायी खोलीच तू असे वळघलिया रणाची थाटी अंगी न लगता काठी सूर्याची पावटी का होय गा या लागी पांगुळा हेवा नव्हे वायुसी पांडवा ते बी देहंता जीवा अव्यक्ती गती ऐसाही जरी घिवसा बांधोनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणून रते पार्था नेणतीची हे व्यथा जे का भक्तिपंथा उटंगले। सर्व भूतांचे कल्याण करणारे जे निराधार व अव्यक्त तत्व ते भक्ती वाचून साध्य करण्याची हौस ज्यांनी धरली त्यांच्यावर महेंद्राची पदे वाटेत हल्ले चढवितात आणि रिद्धी सिद्धीची ही विघ्ने आडवी येतात। कामक्रोधांचेही उपद्रव बहुत होतात आणि या सर्वांबरोबरच त्यांना शून्य ब्रह्माच्या जोरावर झुंज करायची असते। तहानलेले तहान आणि भुकेने भूक मारावी आणि अहोरात्र हाताने वारा ढवळीत राहावे, दिवसास उन्हात निजावे, इंद्रिय निग्रहाचे सुख भोगावे आणि झाडाबरोबर सख्य जोडावे, थंडी व उष्मा हीच वस्त्रे पांघरुणे करावी आणि पावसाच्या झडीतच रहिवास करावा। अर्जुना, थोडक्यात सांगायचे म्हणजे नवरा नसतानाच सती म्हणून अग्निप्रवेश करावा अशातला हा योग आहे। अरे, या योग मार्गातील काही स्वामी कार्य साधायचे नसते किंवा कोणताही कुलाचार धर्म पाळण्याचे निमित्त नसते, पण मरणाशी मात्र अखंड नवी झुंज खेळावी लागते। अशा प्रकारचे हे मरणाहूनही तीव्र असे काढणारे विष का म्हणून प्यावे? डोंगर गिळण्याचा अट्टहास केला तर तोंड फाटणार नाही काय? म्हणून या योगाच्या मार्गाला जे लागतात त्यांच्या नशिबाला दुःखाचा अगदी शेलका भाग ठेवलेला असतो। अर्जुना, तू असे पहा, ज्याचे दात पडून तोंडाचे बोळके झाले आहे त्याला लोखंडाचे चणे खाणे जर भाग पडले तर त्याचे पोट भरेल की प्राण जातील बरे? तर मग बाहुदंडाने समुद्र तरून जाणे शक्य आहे काय? आकाशात कधी चालता येते काय? रणामध्ये उडी घातल्यावर अंगावर काठीचा फटका न घेता सूर्यलोकाच्या पायरीवर कधी चढता येईल काय? म्हणून अर्जुना, पांगळ्याने वाऱ्याबरोबर चढाओढ करणे योग्य नाही। तोच प्रकार या निर्गुणोपासनेत शरीरधारी जीवांचा होतो। पण इतके धिटाईचे साहस करून शून्याला झोंबण्यास जे सिद्ध होतात त्यांना अनंत क्लेश सहन करावे लागतात। म्हणून ज्या दुसऱ्या योग्यांनी भक्तिमार्गाचा अवलंब केला अर्जुना, ते हे दुःख कधीही अनुभवित नाहीत। श्रीराम।